मनसेच्या लोकांची नावं होती, ती लोक परवा सन्माननीय राजसाहेबांकडे सगळी होती आणि साहेबांनी त्यांच्याशी काही गोष्टी अत्यंत मोकळेपणाने मांडल्या. काही लोकांनी मोकळेपणाने मांडल्या. साहेबांनी सांगितलं त्यांना की तुम्ही जाणार असाल तर आता घाई करू नका, घाई करण्याची वेळ नाहीये. कारण कसं आहे की भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल, यांची इथे पॅनल पूर्ण होत नाहीये. यामुळे ही लोक तुम्हाला फक्त आशा दाखवत आहेत, लालूच घेत आहेत. हे तुम्हाला तिकीट देतील याची कुठलीही शाश्वती नाही. त्याचबरोबर अशी आहे की जी काही नावं चर्चेत आहेत ती आज शहरामध्ये जी काही पॅनल आता ज्या बहुसदस्यीय पॅनल नुसार निवडणुका होणार आहेत त्यानुसार त्यांची पॅनल अजून दोन्ही पक्षांची पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये एक संभ्रम निर्माण करावा किंवा एखाद्या पक्षामध्ये संभ्रम निर्माण करावा किंवा या पक्षातले घे त्या पक्षातले घे असं करून आपला महापौर कशा पद्धतीने बसेल या दृष्टीने ज्या दोन्ही पक्षांचे जे प्रयत्न चालू आहेत त्यानुसार आलेल्या या बातम्या आहेत. कारण सर्व नगरसेवक ज्यांची ज्यांची नावं चर्चेत आहेत त्या सर्वांनी सन्माननीय राजसाहेबांना त्यांनी आपलं मन अगदी मनमोकळेपणे चर्चा केली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातच आम्ही कायम राहणार असल्याचा त्यांना ठाम विश्वास दिला. ही जी नावं होती याच्यात तुमच्या जिल्हाध्यक्षांचं नाव खूप जोरवर होतं. गेले काही दिवस तुमचे जिल्हाध्यक्ष देखील भाजपत प्रवेश करणार अशी एक चर्चा आहे, त्याबद्दल काय? नाही, कसं आहे, ह्या सगळ्या वाऱ्यावरच्या वावड आहेत. मुळात असं आहे की आपण ज्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो किंवा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर, म्हणजे मगाशी जसं मी सांगितलं की 2020 नंतर निवडणुका झालेल्या नाहीत, पण जी लोक नगरसेवक त्यावेळेला होती त्या पदावरनं ती उतरली. नगरसेवक पद त्यांचं संपुष्टात आल्यानंतर म्हणजे कार्यकाल संपल्यामुळे जी कामं अर्धवट राहिलेली होती त्यांच्या प्रभागातली त्या पुन्हा निवडणुका न झाल्याने, मध्यंतरी कोरोनाचा काळ आल्यामुळे त्या सगळ्या ज्या काही विकास कामं होती त्याच्यामध्ये कुठेतरी खंड पडला होता. आणि अशा परिस्थितीत विरोधी पक्षाचा जरी आमदार असले किंवा काय, तर त्यानुसार आपण विरोधी पक्षातले लोक सुद्धा सरकारकडे निधी मागतात आणि सरकार